मुंबईतील सागरी किनारपट्टीवरील मोठा प्रकल्प म्हणजेच कोस्टल रोड आणि याच कोस्टल रोडवरती जे आहे ते डांबरी पॅचेस पडल्याची व्हिडिओ जी आहे ते सोशल मीडियावरती व्हायरल झाली होती। कोस्टल रोडवरती पडलेल्या पॅचेसची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याच गोष्टीची दखल जी आहे ते पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात आली होती। त्यासोबत महापालिकेला याचा जाब विचारण्यात आला होता की हे काम कधीपर्यंत नीट होईल आणि त्यासोबत याचे कारण काय आहे। त्यावेळेस महापालिकेकडून सांगण्यात आले होते की पावसाच्या वेळेस हे संपूर्ण खड्डे जे आहे ते पडले होते, त्यानंतर ह्या खड्डे भरण्यासाठी हे डांबरी पॅचेसचा वापर केला होता। मात्र या डांबरी पॅचेसमुळे सुद्धा याच कोस्टल रोडवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते। तर यानंतरच आता आपण पाहू शकता महापालिकेकडून या संपूर्ण गोष्टीची दखल जी आहे ती घेण्यात आली आहे आणि त्याच नंतर या संपूर्ण रोडला डांबरीकरण करण्यासाठी सपाटीकरण करण्यासाठी जे आहे ते यंत्रणा जी आहे त्या आणलेल्या आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकता एकीकडे डांबर टाकायची यंत्रणा जी आहे ती आणलेली आहे, तर दुसरीकडे रोड रोलर सुद्धा आणला आहे। त्यासोबत याच कोस्टल रोडवरची जवळपास 200 ते 300 मीटर रोडचा हा पॅच जो आहे तो संपूर्ण रिकामा करण्यात आला आहे। त्यासोबत त्यावरती नवीन डांबर आणि त्यासोबत रोड रोलरने त्याला सपाटीकरण करून हा संपूर्ण रोड जो आहे तो नव्याने तयार करण्यासाठी आता महापालिका सुद्धा सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पंतप्रधान कार्यालयाकडून या संपूर्ण गोष्टीची दखल घेतल्यानंतर सुद्धा आता महापालिकेला जाग आल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेशसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।